ऊर्जा क्षेत्रे 2047 संधी व आव्हाने. मला सांगा, हा विषय आपल्या मनात आल्याबरोबर आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की 2047 का? तर 2047 असण्याची कारणे म्हणजे 2047 मध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 1947 मध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 2047 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतात आणि या वर्षापर्यंत आपल्या भारताला विकसित भारत बनवायचे आहे आणि हेच आपलं राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर आणि पर्यावरणपूरक निर्मितीचे हे आपल्या भारताचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर हे आपल्याला तरी आता समजले. तर मग आता भारतीय ऊर्जा क्षेत्र म्हणजे काय, हा देखील आपल्यापुढे एक महत्त्वाचा आणि मुख्य प्रश्न निर्माण होतो. तर भारतात वीज आणि इंधन तयार करणाऱ्या सर्व स्रोतांना ऊर्जा क्षेत्र असे म्हणतात. तर आता या ऊर्जा क्षेत्राची मुख्य स्रोत काय आहेत बरं? तर सौर ऊर्जा, जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जी ऊर्जा आपल्याला सूर्यापासून मिळते. दुसरी म्हणजे पवन ऊर्जा. पवन ऊर्जा म्हणजे आपल्याला वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा. तिसरी म्हणजे जलविद्युत, म्हणजे आपल्याला वाहत्या पाण्यापासून मिळणारी ऊर्जा. चौथी म्हणजे अणु ऊर्जा, जी आपल्याला अणूच्या केंद्रकापासून जी ऊर्जा मिळते किंवा ज्यामध्ये कार्बनचं उत्सर्जन असते ते कमी प्रमाणात होतं, ती ऊर्जा. म्हणजे 2047 पर्यंत भारताला 100 गिगावॅट म्हणजे 100 गिगावॅट ऊर्जा तयार करण्याचं भारताचं लक्ष्य आहे. त्याच्यानंतर आहे जैव ऊर्जा, सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारी ऊर्जा. आता सेंद्रिय कचरा म्हणजे काय? आता आपल्या शेतात पालापाचोळा असतो, त्यांपासून बनणारी ऊर्जा. पुन्हा आपण घरातल्या किचन गार्बेज वेस्ट जे असतं त्याच्यापासून सुद्धा आपण बनवू शकतो. कोळसा, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू ही सर्व जीवाश्म इंधने आहेत. जीवाश्म इंधने म्हणजे आपल्या पृथ्वीच्या भूगर्भातून जी लाखो वर्षांपासून इंधने तयार झालेली आहेत त्यांनाच आपण जीवाश्म इंधने असे म्हणतो. तर आता या सर्वांमध्ये आपल्या भारतापुढे काय बरं संधी आहेत, हा देखील आपल्याला प्रश्न पडायलाच हवा ना. तर मग या संधी म्हणजेच सौर ऊर्जेत आपण जगामध्ये आघाडीत येऊ शकतो. म्हणजे सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करून आपण वीज निर्मिती करू शकतो. ही पर्यावरणपूरकही आहे. हरित हायड्रोजन निर्मिती. आता हरित हायड्रोजनची निर्मिती आपण मोठ्या प्रमाणात देखील करू शकतो आणि त्याबद्दल आपले प्रयत्न देखील चालू आहेत. त्याचंच उदाहरण म्हणजे आत्ताच जून 2026 मध्ये तमिळनाडू येथे भारताने कल्पक्कम या ठिकाणी नवीन हरित हायड्रोजनचा एक मोठा नवीन प्रकल्प चालू केलेला आहे. आता विद्युत वाहनाचा म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल्सचा वाढता वापर, ही देखील आपल्यापुढे एक मोठी संधी आहे. आपलं प्रदूषण पण वाचणार ना त्यामुळं. मग अणु ऊर्जेचा विस्तार, म्हणजे आपण अणु ऊर्जेचे आहेत भरपूर तोटे, पण त्यातून अणु ऊर्जेचे मोठे प्रकल्प उभारून आपण ऊर्जा निर्मिती देखील करू शकतो. रोजगार निर्मिती, भारतापुढील सर्वात मोठे आव्हान अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी. मग आता असे ऊर्जा प्रकल्प आपण उभारून लोकांना रोजगार देखील देऊ शकतो. प्रदूषणात घट. प्रदूषण, आता आपल्या सगळ्यांना प्रदूषण माहितच आहे. जर आपण ह्या पद्धतीने जर आपली सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, विद्युत ऊर्जा वापरून जर नवीन प्रकल्प आपण उभारले तर आपल्याला आपल्या पर्यावरणाचे रक्षण होईल आणि प्रदूषणात देखील घट होईल. आता शेवटचं म्हणजे ऊर्जा स्वावलंबन. आता आपल्याला माहितीच आहे, आपला भारत इराण, इराक यांसारख्या देशांकडून मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करतो. तर जर आपल्या भारताला स्वावलंबी विकसित बनवायचं असेल तर या सर्व आपण गोष्टींचा वापर करून मगाशी सांगितल्याप्रमाणे तर आपण स्वावलंबी होऊ शकतो. तर आता संधी तर खूप असतात, संधी आहेत म्हटल्या आव्हाने असणारच. जसं की चुंबकाच्या देखील दोन पोल असतात, नॉर्थ अँड साऊथ. तसं आता आव्हाने आहेतच ना. मग त्याची आव्हाने म्हणजे कच्च्या तेलाची आयात मी तुम्हाला सांगितलं. ऊर्जा साठवणूक, आपल्याकडे त्या प्रकारच्या बॅटरीज नाही आहेत ना. मग आपण काय करणार? वाढती वीज मागणी, लोकसंख्या वाढली म्हणजे वीज मागणी वाढणारच. पर्यावरण संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा खर्च तो तर येणारच ना. आपण एवढे मोठे प्रकल्प उभारायचे म्हणजे तंत्रज्ञानाचा खर्च आहेच.
आणि कुशल मनुष्यबळाची गरज. आता एवढं मोठं तंत्रज्ञान म्हणजे आपल्याला प्रकल्प उभारायचे तर त्याच्यासाठी आपल्याला बुद्धिमान व्यक्ती किंवा माणसांमध्ये आपल्याला जास्त माहिती असणारे शास्त्रज्ञ वगैरे पाहिजेतच. आणि उपाययोजना म्हणजे नवकरणीय ऊर्जेला प्रोत्साहन करू शकतोय, हरित हायड्रोजनचा जास्तीत जास्त वापर करू शकतोय. आणि भारताने ठरवलेच विचार करत आहे की जर्मनीकडून आपण हरित हायड्रोजनचा आपण म्हणजे आयात करायची. पुन्हा स्मार्ट ग्रिड विकसित करणे, ऊर्जा बचती बाबत जनजागृती करू शकतो, संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान, ऊर्जा साठवणूक प्रकल्प इत्यादींवरून या सगळ्यांवरून आपल्याला एकच निष्कर्ष लक्षात येतो की भारताला आता निसर्गावर आधारित सर्व ऊर्जा स्त्रोतांचा म्हणजे आपल्याला त्याची वापर करण्याची अत्यंत आवश्यकता भासत आहे प्रदूषणामुळेच. तर माझं सगळ्यांना एकच आव्हान आहे की सर्वांनी जास्तीत जास्त जे आपल्या सौर ऊर्जा, वायू, पवन ऊर्जा, जल ऊर्जा या सर्व ऊर्जा आहेत त्यांकडे आपण ओळावं. म्हणजेच आपली धरती माता पृथ्वी तिचं संरक्षण होईल. जाता जाता मी फक्त एवढंच म्हणेन, जास्तीत जास्त पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यांचा वापर करा आणि आपल्या पृथ्वीला प्रदूषणातून मुक्त करा. धन्यवाद. 1 गिगावॅट म्हणजे किती वॅट? 1 गिगावॅट म्हणजे किती वॅट? 1 जूल. नो, 1 गिगावॅट म्हणजे किती वॅट? वॅट 100 वॅट. धरणामध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये कोणती ऊर्जा असते? पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा. यस. विद्युत घटाचे 2 प्रकार कोणते? विद्युत घटाचे इंग्लिश टाइप ऑफ बॅटरी. ठीक आहे. यस.